कॉम्रेड श्रीधर देशपांडे चतुर्थ स्मृती व्याख्यानासाठी उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांचं मी शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचातर्फे हार्दिक स्वागत करतो। आजच्या या चतुर्थ व्याख्यानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आणि प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित झालेले ॲडव्होकेट जयंत जायभावे, बार काउन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य, महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावे। मंचावर शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचाच्या प्रतिनिधी म्हणून आमच्या मंचाच्या उपाध्यक्षा छायादेव यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावे। कॉम्रेड श्रीधर देशपांडे यांच्या परिवारातील प्रतिनिधी म्हणून ॲडव्होकेट राधिका हेमंत देशपांडे, कॉम्रेड देशपांडेंची नात, हिला मी मंचावर आमंत्रित करतो। शिक्षण हा सर्वांचा हक्क आहे व शासन व समाजाची ती जबाबदारी आहे। यासाठी गेल्या 10 वर्षाहून अधिक काळ कार्यरत असलेल्या शिक्षण बाजारीकरण विरोध मंचाचे संस्थापक अध्यक्ष कॉम्रेड देशपांडे होते। तसं कॉम्रेड देशपांडेंचं व्यक्तिमत्व हे बहुआयामी होतं। गुलालवाडी व्यायामशाळेतील मंडळीशी जेवढे त्यांचे निकटचे आणि स्नेहाचे संबंध होते, तसंच ते पेठ आणि सुरगाण्यामधील आदिवासी बांधवांबरोबर त्यांचे तेवढेच निकटचे संबंध होते। राष्ट्रीय पातळीवरील सीताराम येचुरी असतील, इतर नेते असतील, यांच्याशी त्यांचा जेवढा निकटचा संबंध होता, तेवढाच जिल्हा आणि तालुका पातळीवरील कार्यकर्त्यांशी त्यांचा निकटचा संबंध होता। कॉम्रेड होते, पण कॉम्रेडांच्या पलीकडे अनेकांशी त्यांचा जीवाभावाचा संबंध होता। डावी आघाडी इथे जी नाशिकमध्ये आहे, तिला एकत्र ठेवण्यामध्ये आणि एकजिन्सी बनवण्यामध्ये त्यांचा एक मोठा हातभार होता। नाशिकमधील अनेक सांस्कृतिक चळवळीशी त्यांचा संबंध होता, तसंच चळवळींशी होता, बँक बचाव समितीमध्ये होता आणि मग तो शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचाशी त्यांचा एक नेतृत्वाचा एक वेगळा असा ठसा ते सोडून गेलेत। त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही व्याख्यानमाला शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचाने सुरू केलेली आहे। या व्याख्यानमालेचं पहिलं वार्षिक पुष्प गुंफलं होतं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे इंग्रजी विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर दिलीप चव्हाण यांनी। त्यांचा विषय होता ऑनलाईन शिक्षण, कोणाचे हित कोणाला संधी। त्यानंतर दुसरे स्मृती व्याख्यान 30 एप्रिल 2023ला याच सभागृहामध्ये झालं। वक्ते होते अरविंद वैद्य, मुंबईतील निवृत्त मुख्याध्यापक व शिक्षण धोरणाचे अभ्यासक। नवीन शैक्षणिक धोरण 2020, विषमता व आर्थिक धोरणातील U-टर्न हा त्यांचा विषय होता। तिसरं स्मृती व्याख्यान मागच्या वर्षी याच सभागृहामध्ये झालं। वक्ते होते MKCLचे मुख्य सल्लागार विवेक सावंत। विषय होता बेरोजगारी छोडो भारत। आणि आज या चतुर्थ वार्षिक व्याख्यानासाठी वक्ते म्हणून आपल्याला लाभले आहेत ॲडव्होकेट जयंत जायभावे, बार काउन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य, आणि आपल्याला सर्वांनाच त्यांचा परिचय आहे। विषय आहे संविधान साक्षरतेशिवाय लोकशाहीचे सक्षमीकरण अशक्य। मी राजू देसलेंना विनंती करतो की त्यांनी आजचे प्रमुख वक्ते ॲडव्होकेट जयंत जायभावे यांना पुष्प देऊन स्वागत करावे। राजू देसले हे सुरुवातीच्या काळामध्ये शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचाशी जोडलेले होते आणि कॉम्रेड देशपांडे आणि त्यांचे खूप वेगळ्या प्रकारचे प्रेमाचे संबंध होते। छायाताई देव या मंचाच्या उपाध्यक्ष आहेत आणि दीर्घकाळ सुरुवातीपासून या मंचाच्या सर्व कार्यक्रमामध्ये त्यांचा एक खूप महत्त्वाचा सहभाग राहिला आहे। त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी रोहिणीताई मालेगावकरांना करतो। कॉम्रेड देशपांडेंची नात कॉम्रेड देशपांडे
BA LLB सायन्समध्ये तेवढीच गती असलेलं आहे, पण त्या अभिमानाने नेहमी सांगायचे की मी लॉयर आहे, माझ्याकडे वकिलीची सनद आहे आणि ती परंपरा वकिलीची त्यांच्या घरामध्ये चालू आहे आणि त्याचं प्रतिनिधित्व करणारी ॲडव्होकेट अश्विनी हेमंत देशपांडे हिचं स्वागत करण्याची विनंती मी राधिका चं स्वागत करण्याची विनंती मी दिनेश बकरे यांना करतो. कॉम्रेड देशपांडेंविषयीच्या आठवणी आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपल्यापैकीच 2 व्यक्ती त्यांच्या आठवणींना उजाळा देतील. त्यासाठी मी पहिल्यांदा विनंती करतो आमच्या मंचाचे अध्यक्ष मुकुंद दीक्षित यांना. कॉम्रेड श्रीधर देशपांडे यांचा एक सामाजिक वेगळा परिचय आहे, पण मला जो अनुभवाला आला तो एक वेगळ्या पद्धतीचा होता. तो बहुतेकांना आलाच असेल, पण त्यांच्याकडे जी मिश्किलता होती ती मिश्किलतेने मला खूप आकर्षून घेतलं त्यांच्याकडे. कॉम्रेड देशपांड्यांचं बालपण हे गुलालवाडीमध्ये गेलं आणि ते एकत्र कुटुंब पद्धतीत राहत होते. त्यावेळेला मनीषाताई नुकत्याच जळगावहून इथे आलेल्या होत्या आणि एकत्र कुटुंब पद्धतीत राहणं म्हणजे एक चॅलेंज होतं त्यांच्यासाठी. ते 3 वर्षे राहिले, घर कमी पडायला लागलं आणि मग त्यांनी भाड्याने घर घेतलं. त्यावेळेला आईपासून वेगळं होताना कॉम्रेड देशपांड्यांना खूप ताण पडला होता की कसं करता येईल. दररोज आईला भेटायला जाणार, 150 रुपये महिन्यात त्या काळात ते दर महिन्याला तिथे देत होते आणि काहीही विकत घेतलं, कुठलंही फळ घेतलं, भाजी घेतलं तर आईसाठी देणार. हा एक वेगळा भाग मला मनीषाताईंकडनं ऐकायला आला आणि मला त्याचं खूप कौतुक वाटतं की मातृप्रेमी असे श्रीधर देशपांडे. त्याचप्रमाणे दुसरं त्यांचं वैशिष्ट्य मला जाणवते की ते अजातशत्रू होते. मला कधीच त्यांच्याविषयी कोणी वाईट बोललेलं आठवत नाही. त्यांना विरोधक होते पण शत्रू म्हणून कोणी नव्हते. त्यांचा नावडता भाग हा RSS किंवा उजव्या बाजूचे होते, पण तरीसुद्धा त्यांच्याशी बोलायला त्यांची नेहमीच तयारी होते. उजव्या लोकांचं अस्पृश्यता त्यांनी कधीच बाळगली नाही. काही उजवी माणसं माझ्याकडे मार्क्स आम्हाला समजून घ्यायचं आहे असं म्हणत तर मी सांगत होतो की तुम्ही कॉम्रेड श्रीधर देशपांडेंकडे जा, आणि ते गेलेही, शिकलेही. त्यामुळे कॉम्रेड हे ऑल इन्क्लुझिव्ह होते, सगळ्यांना सामावून घेणारे असे होते. त्यांना मी एकदा म्हटलं होतं, हे CPI आणि CPM हे काय दिसत गोंगडे, तुम्ही असं काय तुम्ही इतके सगळ्यांचं मार्क्स आणि सगळ्याच पद्धतीने तुम्ही वेगळे काय राहता. नाही हो, ते तात्विक फरक आहे तुम्हाला. नाही मला समजून सांगा. ते असं काय उभे समजून सांगता येणार आहे का? त्याचा इतिहास आहे, तुम्हाला घरी येऊन सगळं समजून घ्यावं लागेल. पण म्हटलं ती वाईट माणसं आहे का? नाही तुम्ही असं तसं कर त्यांना वाईट म्हटलं, हे अजिबात होणं शक्य नाही म्हणे. ती माणसं अत्यंत चांगली आहेत. तात्विक मतभेद आहे. हा जो त्यांच्यातला एक समजून घेण्याचा भाग मला त्यांनी खूप प्रभावित केलेला आहे त्या गोष्टीत. एकदा डॉक्टर DL कराडांविषयी माझी काही ओळख नव्हती आणि ते मला म्हणाले की तुम्ही एकदा डॉक्टरांना भेटलं पाहिजे. म्हटलं नाही हो, तो माणूस मला नाही आवडत. म्हणजे काय? अहो त्यांच्यावर खुनाचा आरोप आहे. अहो तुम्ही असं कसं काय म्हणता म्हणे. म्हटलं मी ऐकले. तुम्ही जाऊन विचारलं का, बोलला आहात का? नाही. तुम्ही जा त्यांना बोला. ज्या माणसाच्या बरोबर मी काम करतो त्याला वाईट म्हटलेलं मग कधीच आवडणार नाही. मग त्यानंतर ते गेले डॉक्टरांशी, म्हणजे 1-2 तास बोलणं झालं आणि मग मला कळलं की कॉम्रेड देशपांडे हा माणूस अत्यंत वेगळा आहे, माणसं पारखून जवळ घेतो. आणि त्याच्यानंतर डॉक्टरांची माझी खूप मैत्री झाली. त्याचप्रमाणे सीताराम येचुरी हा त्यांचा अत्यंत आवडता माणूस. त्यांच्याविषयी ते बोलायला लागले की कधीच थांबत नसत. त्यांना ते कसे भेटले, काय काय बोलले याविषयी कॉम्रेड देशपांडे खूप छान बोलत. त्याचप्रमाणे हा माणूस अत्यंत दिलदार होता. केव्हाही कोणताही एखादा माणूस आवडला तर तो माणूस कोणत्या पदावर किती मोठा आहे हा कधीच त्यांच्या मनात भाव येत नव्हता. तो माणूस किती आपलाच आहे, तो किती मानवतावादी आहे. म्हणजे कॉम्रेड हे कम्युनिस्ट पक्षात असूनसुद्धा
मला फार गांधींच्या जवळचे जाणवले. आणि मी बघितलं की कम्युनिस्ट नेत्यांमध्ये नाशिकच्या स्तरावर जरी बघितलं, राज्याच्या स्तरावर जरी बघितलं, तरी त्यांच्यामध्ये जो एक गांधीचा विचार होता तो फार वेगळा होता. एकदा नरेंद्र दराडे यांच्या कॉलेजमधल्या काही तक्रारी होत्या आणि त्यांच्याविषयी खूप आंदोलन झालं. मग शेवटी मी, डॉक्टर मिलिंद वाघ, वासंती, आम्ही सगळेजण गेलो होतो त्यांच्याशी बोलायला. त्यावेळेला आमच्या ज्या मागण्या होत्या त्या मंजूर होत नव्हत्या. अनेक मंजूर झाल्या, काही नाही मंजूर झाल्या. मी तिथे म्हटलं की कॉम्रेड, हे नाही मला योग्य वाटत, तुम्हाला नाही करणार हो. अहो, जसा बॉल आला तसा आपल्याला फटका मारावा लागतो. ह्या सगळ्या गोष्टी नसतात. क्रिकेटची भाषा त्यांना नेहमी आवडायची. एखादा छान जोक केला खूप, अरे तुम्ही तर एकदम सिक्सर मारला हो, किंवा काय गुगली टाकलाय तुम्ही. ते बेसिकली खेळाडूच होते. गुलालवाडीमध्ये परवा तानाजी अप्पा आणि डॉक्टर मिलिंद वाघ गेले तेव्हा त्या जुन्या रेकॉर्डमध्ये त्यांची नावं, त्यांचे फोटो बघून अत्यंत मन भरून येतं की अजूनही ते रेकॉर्ड आहे. आणि खरे खिलाडू वृत्ती होते. राजकारणामध्ये असे खिलाडू वृत्ती घेऊन जगणारी माणसं फार कमी. त्यात एक श्रीधर देशपांडे. त्याच्यानंतर मनीषाताईंकडनं मला नेहमी एक गंमत कळली त्यांची, की ते स्त्री पुरुष समानता किती मानत होते. तर मनीषाताई सांगत होत्या की अहो म्हणे, एकदा ते असेच आम्ही दोघंच बसलो होतो. ते म्हणाले, का गं मनीषा, आपल्याला काही पुनर्जन्म वगैरे असेल का? माझा तर काही विश्वास नाही आहे, पण समजा जन्माला आलोच तर तू सिंह हो आणि मी सिंहीण होईल. या पद्धतीचा विनोद ते छानपैकी करून, आणि त्याच्यामध्ये सुद्धा की मी स्त्री भूमिका घ्यायला तयार आहे आणि तू पुरुष भूमिका घे, असं ते म्हणत होते. आणि एक माझ्या अगदी आठवणीतला प्रसंग म्हणजे एकदा सहज ते आणि मी बोलत होतो. मी त्यांना म्हटलं की प्रकाश आमटे आणि मंदा आमटे नाशिकला येत आहेत. तर अरे म्हणे, ते आमच्या घरी येतील का? म्हटलं का नाही येणार? हे कसले ते आमच्या घरी येणार? अहो म्हटलं कॉम्रेड, असं नाही, प्रकाश म्हणतो तुमच्या घरी येणार. काय तुमचं ऐकतील? ते ऐकतील म्हणजे तुम्ही माणूसच एवढा इतका चांगला आहे, ते काय मला ओळखतात? म्हटलं मी त्यांना सांगणार आहे आणि मी सांगितलेलं प्रकाश ऐकणारच. तर मी प्रकाशला फोन केला. म्हटलं तू येतोयस ना? हो. तर आपल्याला कॉम्रेड श्रीधर देशपांडेंकडे जायचं आहे. तुला माणसांची पूर्ण माहिती, एकदम माहिती आहे, तू चिंता करू नको, आपल्याला त्यांच्याकडे जायचं आहे. ठीक आहे, कार्यक्रम झाल्यावर जाऊ. आणि मी त्यांना सांगितलं की प्रकाशचं माझं बोलणं झालं, प्रकाश आणि मंदा येणार. ते इतके खुश झाले आणि त्यांच्यात तो एक बालसुलभता होती. प्रकाशचा कार्यक्रम कालिदासमध्ये होता. कालिदास मला फोन, काय येत आहेत का नेते? अहो येणार आहेत, आत्ताशी कार्यक्रम संपतोय. परत थोड्या वेळाने, काय येत आहेत का नेते? अहो आता मी कारमध्ये बसतोय, येतोय. अहो मी 50 माणसांना बोलवलं आहे घरी, आज म्हणजे माझ्या घरी दिवाळी आहे, तुम्ही अजिबात ते हे करू नका. म्हटलं कोणत्याही परिस्थितीत प्रकाश आणि मंदा तुमच्याकडे येणारच. आणि ज्यावेळेला आले तेव्हा डॉक्टर कर्णांपासून तर सगळे त्यांचे नातेवाईक, सीटूचे सगळे कार्यकर्ते. म्हटलं राजू तुम्ही पण होता त्यावेळेला. तर ह्या पद्धतीने त्यांनी इतका आनंद झाला त्यांना, इतका आनंदी मी कधीही बघितलं नव्हतं. पण त्यांना मोठ्या माणसांविषयी किती आदर. आता मी बाबा आमट्यांच्याबरोबर 30 वर्षे काम केले हे त्यांना कळल्यानंतर ठीक आहे, पण जेव्हा त्यांचा मुलगा हेमंत म्हणाला बाबा आमट्यांच्याबरोबर 30 वर्षे काम केलं, अहो तो मोठा माणूस असला पाहिजे. तर मी म्हटलं की ठीक आहे हो, काही नाही. नाही हेमंत म्हणाला, हेमंत म्हणाला म्हणजे अल्टिमेट, बस तुम्ही मोठे म्हणजे मोठेच. एखाद्या माणसाविषयी त्यांचं किती प्रेम आणि किती विश्वास असतो, ह्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहे. पण ह्या सगळ्या छोट्या गोष्टीतून त्यांच्या मनाचा मोठेपणा हा मला खूप भावला. आणि कार्यक्रम झाला, प्रकाश आमटे, मंदा आमटे, खूपच दिलखुलास कार्यक्रम झाला. पण त्यानंतर आता हा आनंद कसा व्यक्त करायचा, तर मिलिंद वाघ, मालेगावकर या सगळ्यांना घेऊन म्हणणं आहे दीक्षितांसाठी आपल्याला काहीतरी करायचं. ते काय करायचं का? एवढा मोठा आनंद त्यांनी दिला, काय करणार? नाही आपण त्यांना हॉटेलमध्ये मोठी पार्टी देऊ. आणि मग ते सगळेजण आम्ही 7-8 जण एका छान हॉटेलात जाऊन गेलो आणि त्यांनी छानसं गिफ्ट आणलं माझ्यासाठी. मग तो पुष्पगुच्छ आणणार, तो फोटो काढणार, ते फोटो फेसबुकवर टाकणार. एखाद्या माणसाविषयी प्रेम कसं व्यक्त करावं हे पण कॉम्रेड श्रीधर देशपांडे शिकण्यासारखी गोष्ट आहे. मला कॉम्रेड श्रीधर देशपांडे असे दिसले आणि त्यांच्यात मला खूप जवळचा गांधी दिसला. म्हणून कॉम्रेड श्रीधर देशपांडे यांची माझी मैत्री ही मला खूप अभिमानास्पद राहिली आहे. धन्यवाद. मुकुंद दीक्षित कॉम्रेड देशपांडेंमध्ये गांधी शोधत होते आणि त्याचा अनुभवही त्यांना
यायचा. कॉम्रेडांचा प्रवास सुरुवातीला जो झाला त्यावेळेस बापू उपाध्यांनी त्यांना समाजवादी चळवळीकडे ओढण्याचा प्रयत्न केला, पण ते आकृष्ट झालेत ते कॉम्रेड नरेंद्र मालुसरे, नाना मालुसरेंकडे, आणि मग तिथून डाव्या चळवळीमधला त्यांचा प्रवास सुरू झाला. ते आम्हाला नेहमी म्हणायचे की मी जो डाव्या चळवळीमध्ये आलेलो आहे तो पूर्ण अभ्यास करून आलेलो आहे, माझ्यासमोर काय काय पर्याय आहेत ते सर्व बघून त्यानंतर मी या चळवळीमध्ये आलेलो आहे. आणि डाव्या चळवळीशी तो माणूस पूर्णपणे एकरूप झाला होता. डाव्या चळवळीमध्ये अगदी वरिष्ठांपासून तर ज्युनियर लेवलपर्यंत सगळ्यांशी एक मित्रत्वाचे संबंध होते. आमच्या तानाजी आप्पांचा आणि त्यांचा एक विशेष असा स्नेह होता. त्या दोघांच्या गप्पा एका वेगळ्या लेव्हलच्या होत्या. ते तानाजी आप्पांना नेहमी लोकनेते असं म्हणायचं. तानाजी आप्पा थोडक्यात कॉम्रेडांविषयीच्या आठवणी आपल्याला सांगतील. कॉम्रेड श्रीधर देशपांडे यांच्या चतुर्थ स्मृती दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी होत असलेल्या व्याख्यानाचे प्रमुख व्याख्याते ॲडव्होकेट जयंतराव जायभावे, शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचाच्या उपाध्यक्ष छायाताई देव आणि आमच्या कॉम्रेड श्रीधर देशपांडे यांच्या नात, जिनं सायबरमध्ये विशेष असं काम सुरू केलं, त्या राधिका हेमंत देशपांडे, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी. कॉम्रेड श्रीधर देशपांडे म्हणजे नाशिक शहरातलं सर्वात एक हुशार व्यक्तिमत्व. पेठे विद्यालयाचा एक हुशार विद्यार्थी म्हणून त्याची ओळख. 20व्या वर्षी LICमध्ये जॉईन झाले आणि LICमध्ये जवळजवळ 38 वर्ष त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलं. नुसती नोकरीच नाही तर नोकरीबरोबर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी संघटनेमध्ये अतिशय उत्कृष्ट असं राज्यस्तरीय लेवलपर्यंत त्यांनी काम केलं. आणि सुपरिन्टेंडंट या पदावर 2 वर्ष त्या ठिकाणी सर्व्हिसची शिल्लक असताना, क्लास 1चं प्रमोशन मिळत असताना ह्या व्यक्तीने व्हेरेस घेतली आणि त्या अगोदर कॉम्रेड नरेंद्र नाना मालुसरेंबरोबर या कम्युनिस्ट पक्षामध्ये त्या ठिकाणी कामाला सुरुवात केली. आणि आम्ही ज्यावेळेस पक्षामध्ये आलो त्यावेळेस नाना मालुसरे असेल, दत्तू जायभावे असेल, कॉम्रेड श्रीधर देशपांडे असेल, डॉक्टर DL कराड असेल, आमच्या भगिनी वसुधा कराड असेल, आम्ही त्या ठिकाणी काम करत असताना हे कॉम्रेड श्रीधर देशपांडे एक वेगळं व्यक्तिमत्व, आमच्यापेक्षा सर्वांमध्ये वयाने जास्त, परंतु ह्या व्यक्तीची ओळख किंवा या व्यक्तीचा मित्र लहान म्हणजे तरुणामधला मित्र असेल आणि वयस्करसुद्धा मित्र असेल, सर्वांची सारख्या पद्धतीने वागणारा हा माणूस या नाशिक शहरामध्ये जी काही डावी चळवळ असेल, जे काही कामकाज या शहरामध्ये उभं राहिलं, मग ते कामगार असेल, सरकारी कर्मचारी असेल किंवा घर कामगार महिला असेल, प्रत्येक या घटकासाठी काम करणारा डॉक्टर करारांबरोबर खांद्याला खांदा लावून काम करणारा हा माणूस. डावी चळवळ मोठी होण्यामध्ये कॉम्रेड श्रीधर देशपांडेंचं फार मोठं योगदान आहे. आमच्या या चळवळीमध्ये बेसिक काम म्हणजे जो पाया तो भक्कम करण्याचं काम देशपांडेनंतर म्हणजे नाना मालुसरे गेल्यानंतर श्रीधर देशपांडेंनी कागद आणि पेन त्या ठिकाणी सांभाळल्या आणि शहरातला कुठलाही प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला, काही प्रश्न आला तर तो प्रश्न आम्ही त्या ठिकाणी घेत असताना तो प्रश्न किंवा त्या प्रश्नाला न्याय मिळेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी सोडत नव्हतो. उदाहरण द्यायचं म्हटलं तर या ठिकाणी तुम्हाला त्या अगोदर एक सांगायचं राहिले की त्यांनी ज्यावेळेस VRS घेतली 2 वर्ष बाकी असताना, क्लास 1चं प्रमोशन मिळत असताना नाकारलं आणि VRSमध्ये जी काही रक्कम मिळली त्या रकमेमधून 50,000 रुपये पार्टीचा फंड म्हणून त्या ठिकाणी देणारा माणूस, इतका प्रामाणिक आणि त्याग करणारा माणूस मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही. आणि म्हणून मी या ठिकाणी जे मी उदाहरण सांगेल, ज्यावेळेस काही प्रश्न निर्माण, त्याचं एक उदाहरण सांगेल. पीपल्स बँक बंद पडली 2004 साली. तो प्रश्न आम्ही हाती घेतल्यानंतर त्या प्रश्नाचं दिल्लीपर्यंत आम्ही तो प्रश्न घेऊन गेलो. त्याचबरोबर आपण नाशिक रोडचं इंडिया सिक्युरिटी प्रेस असेल, त्यावेळेस या इंडिया सिक्युरिटी प्रेसचं महामंडळात रूपांतर करण्यासाठी जे काही प्रकार त्या ठिकाणी चालू होता, त्यावेळेस इंडिया सिक्युरिटी प्रेसचे जे काही लीडर होते ते आणि असे संयुक्त कामगार कृती समितीच्या माध्यमातून आम्ही दिल्लीपर्यंत त्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी केंद्र सरकारपर्यंत आम्ही हे प्रश्न घेऊन गेलो आणि
महामंडळासुद्धा न्याय देण्याचं काम केलं आणि पीपल बँक जी काही बंद पडली होती त्या पीपल बँकेबरोबर इतर राज्यातील अनेक पतसंस्था बँका बंद पडल्या आणि तो राज्यस्तरीय लढा उभा केला आणि जवळजवळ 500 कोटी रुपये आम्ही त्या चळवळीतून लोकांना मिळवून दिले. असा हा आमचा ज्येष्ठ सहकारी या शहरातून जेव्हा कोविडच्या काळामध्ये निघून जातो म्हणजे त्यांची न भरून निघणारी उणीव या ठिकाणी आम्हाला गेल्या 4 वर्षामध्ये जाणवते. प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस प्रश्न आम्ही कुठला घेत असतो तर देशपांडेंची आठवण झाली असं कधीच झालं नाही. जी शहरामध्ये इंडस्ट्रीमध्ये कामगार चळवळ जी काही सुटू संघटना डॉक्टर कराड ज्या पद्धतीने काम करतात शहरामध्ये जे काही डॉक्टरांच्या विषयी जे काही अपभ्रंश या ठिकाणी आपले मुकुंद दीक्षितांनी सांगितलं की त्यांनी ओळख डॉक्टर म्हणजे खून केलेला माणूस, परंतु जेव्हा डॉक्टरांसमोर गेल्यानंतर डॉक्टर कराड काय चीज आहे हे त्यांनी ओळखलं. म्हणजे अनेक खोट्या गुन्ह्यांमध्ये त्या ठिकाणी आमच्या चळवळीला अडचण आणण्याचा प्रयत्न केला, पण श्रीधर देशपांडे ज्यावेळेस डॉक्टरांना अटक झाली आम्ही 10 ते 11,000 कामगारांचा मोर्चा काढला. आम्ही इथल्या कमिशनरला कलेक्टरला कधीच आमची चूक ही आहे आम्ही त्यांना आमची चूक नाही हे सिद्ध करण्यासाठी इथं आमचे सहकारी राजू देशले पण या ठिकाणी उपस्थित आहे. आम्ही प्रत्येक प्रश्नाला आमच्यावरती झालेला अन्याय आमच्यावरती झालेला बरोबर आमच्या चळवळीवर झालेला अन्याय हा अन्याय आम्ही खोडून काढण्याचं काम या ठिकाणी श्रीधर देशपांडेच्या माध्यमातून केलं. आणि निश्चितच या व्यक्तीच्या जाण्याने आमच्या डाळ्या चळवळीला फार मोठी हानी पोचली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मी आजच्या या दिनी कॉम्रेड श्रीधर देशपांडेंना या ठिकाणी या किरकोळ या आठवणी आपल्यासमोर या ठेवलेल्या आहे. त्या अगोदर मुकुंद देशपांडेंनी सांगितलं दीक्षितांनी सांगितलं की गुलालवाडी व्यायामशाळा त्यांचं व्यायामावरती खूप मोठं प्रेम होतं. आम्ही ज्यावेळेस जुन्या नाशकात गेलो गुलालवाडी व्यायामचा जो इतिहास बघितला जी रजिस्टर झाली 1972 त्याचे पहिले सेक्रेटरी कॉम्रेड श्रीधर देशपांडे आजही त्यांचं नाव आहे. आणि गुलालवाडी व्यायामशाळेचं देश पातळी कबड्डीची टीम या ठिकाणी गेली होती. त्यामध्ये आपली अनुराधा दोंडगावकर असेल, मुकाशी कुलकर्णी असेल, आकाश भक्ती कुलकर्णी असेल अशा त्या व्यायामशाळा इतिहास असलेल्या त्या व्यायामशाळेचे हे एक पदाधिकारी म्हणून राहिलेले त्यांना शेवटपर्यंत गुलालवाडी व्यायामशाळेचं खूप मोठं त्यामध्ये भूषण होतं. असा हा व्यक्ती दोस्तीसुद्धा त्याची अतिशय अप्रतिम होती आणि अभ्यासाच्या बाबतीत सांगायचं काही कारणच नाही. इतका हुशार व्यक्तिमत्व पुस्तकामधला अतिशय किडा असलेला हा व्यक्तिमत्व निश्चितच देशपांडेंच्या जाण्याने या ठिकाणी आम्हाला ती उणीव न भरून निघणारी उणीव आहे. मी त्यांच्या स्मृतीला या ठिकाणी अभिवादन करण्याची आठवणी या ठिकाणी आपल्यासमोर ठेवतो. धन्यवाद. मुकुंद दीक्षित आणि तानाजी अप्पांनी त्यांच्या काही आठवणी इथे सांगितल्या. त्यांच्यावर प्रेम करणारी व्यक्ती ही राजकीय क्षेत्रातली होती, सामाजिक क्षेत्रातली होती, सांस्कृतिक क्षेत्रातली होती आणि आज ती सर्व तुम्ही आज उपस्थित आहात. कॉम्रेड देशपांडेंचं जे त्यानंतर पहिलं स्मृती व्याख्यान दिलीप चव्हाणांचं होतं. मला आठवतं ते सार्वजनिक वाचनालयामध्ये होतं आणि ॲडव्होकेट नितीन ठाकरे त्या वेळेस श्रोत्यांमध्ये होते. आत्ता ते सरचिटणीस आहेत, ते आज इथे आलेले आहेत. त्याचबरोबर माजी नगरसेवक शाहू खैरे आहेत, राजेंद्र बागुल आहेत, मविप्रचे प्रदीप गायकवाड आहेत, अशोक पिंगळे आहेत, राजू ठाकरे आहेत, देवानंद बिरारी आहे, सांस्कृतिक क्षेत्रातील विश्वास ठाकूर आहेत, वाचनालयाचे संजय करंजकर आहेत, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारे वसंत एकबोटे आहेत, सामाजिक क्षेत्रातले किरण मोहिते आहेत, गौतम भटेवरा आहेत, प्रल्हाद मिस्त्रे आहेत, कावळे सर आहेत, VT जाधव सर आहेत, माजी मुख्याध्यापक आणि अनिश्चित कार्यकर्ते. त्यांच्याबरोबर युनियनमध्ये ज्यांनी काम केलं ते वरिष्ठ आमचे सहकारी कॉम्रेड सीताराम ठोंबरे आहेत, संतोष काकडे आहेत, मोहन जाधव आहेत, तुकाराम सोंजे आहेत, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांच्याशी त्यांचा एक वेगळा परिचय होता, तेही आज इथे आहेत. CPIचे राजू देसले आहेत, तसेच तरुण कार्यकर्ते तला शेख आणि प्राजक्ताई आहे आणि LICचे गिरीश मोगले दिसत आहेत. बाकीच्यांशी माझा कदाचित परिचय नाही. ही सर्व मंडळी आज तुम्ही इथे आलात. एकूणच कॉम्रेडांचं व्यक्तिमत्व कसं चौफेर होतं याचाच त्या अर्थाने एक ही वेगळ्या प्रकारची अभिव्यक्ती तुमच्या उपस्थितीमधून इथे दिसते आहे. दिनेश सातभाई आहेत. मित्रांनो, शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचाची स्थापना ही नाशिक शहरामध्ये झाली. ती मीटिंग झाली होती 15 ऑगस्ट 2008ला
आमच्याच कॉलेजचे प्राचार्य त्यावेळेसचे सर डॉक्टर संजय वाघ होते, त्यांच्या घरी ती झाली होती. आणि त्यावेळेस त्या मिटिंगला उपस्थित छायाताई होत्या, मी होतो, रौंदळ सर होते आणि दीक्षित सर होते, महात्रे सर होते. तिथून ती स्थापना झाली आणि मग मंचाने बरंचसं काम केलं आहे. त्याचा एक थोडक्यात आढावा घेण्याची विनंती मी दीनानाथ चौधरींना करतो. थोडक्यात ते त्याचा आढावा घेतात. मंचावर उपस्थित छायाताई, ॲडव्होकेट जावभावे आणि ॲडव्होकेट देशपांडे, माझ्याकडे जबाबदारी आहे मंचाचं थोडंसं माहिती आपल्यापर्यंत देण्याची. वाघ सरांनी सांगितल्याप्रमाणे दर्जेदार शिक्षण हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे आणि ती समाजाची आणि पर्यायी सरकारची जबाबदारी आहे. या विचारधारेवर कॉम्रेड देशपांडेंच्या नेतृत्वामध्ये 2008 साली 15 ऑगस्ट 2008 साली शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचाची स्थापना झाली. आणि स्थापना झाल्यानंतर शिक्षणाचा जो बाजार भरलेला आहे आजच्या तारखेला, त्या बाजारामध्ये जे शोषण विद्यार्थी, पालक आणि शिक्षक ह्या 3 प्रमुख घटकांचं होणारं जे शोषण आहे, त्याच्या विरुद्ध शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचाने शिंग पुकारलं. 2008 नंतर ब्रह्मा व्हॅली इंजिनिअरिंग कॉलेजचं एक प्रमुख आंदोलन इथे उभं राहिलं. त्याच्यानंतर भुजबळ नॉलेज सिटीचं एक नॉलेज सिटीमध्ये एक आंदोलन उभं राहिलं. सिंहगड डेंटल कॉलेजचं आंदोलन झालं. सपकाळ नॉलेज हबचं एक आंदोलन झालं. राजबिहारी शाळेचं आंदोलन खूप गाजलं. त्याच्यामध्ये आमच्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांवर आजही गुन्हे दाखल आहेत आणि आजही आम्ही कोर्टाचे ते सगळे हे करतो आहे. सिल्वर ओक शाळेमध्ये पालकांच्या शोषणाविरुद्ध खूप मोठं आंदोलन झालं. ते आंदोलनही खूप नाशिककरांना परिचित आहे. त्याच्या व्यतिरिक्त अशोका युनिव्हर्सल शाळा असो किंवा सेंट लॉरेन्स, सेंट फ्रान्सिस ह्या शाळेमध्ये पालकांची होणारी जी फीच्या माध्यमातून लूट आहे ती आम्ही सक्सेसफुली थांबवली आणि करोडो रुपये पालकांचे तिथे शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचाच्या माध्यमातून बचत झाले. त्याच्यानंतर फी रेग्युलेशन ॲक्ट याच्यामध्ये सुद्धा शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचाने बरेचसे सरकारचे जे ड्राफ्ट होते त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतले आणि त्याच्यात काही बदल घडवून आणले. पटसंख्या कमी असल्यामुळे शाळा बंद करण्याचा सरकारचा जो निर्णय आहे त्याच्या विरोधात राज्यभरात शिक्षण बचाव समितीच्या माध्यमातून आजही शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच सक्रिय आहे आणि हा लढा असा कायम राहणार आहे. अध्यक्ष मुकुंद दीक्षितांच्या अध्यक्षाखाली आजही आम्ही शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचामध्ये पालकांच्या आणि शिक्षणाचा जो बाजार भरलेला आहे त्याच्यामध्ये पालकांचं आणि शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं जे शोषण होतं आहे त्याच्यासाठी आम्ही कायम शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचाच्या माध्यमातून मार्गदर्शनपर म्हणा किंवा ॲक्टिव्हिजमच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या पाठोपाठ उभे आहोत. धन्यवाद. हे आंदोलन करत असताना ते कायदेशीर रित्या सोडवण्यावर मंचाचा भर राहिला होता. एक व्यापक समाजाविषयी असावी हे कॉम्रेड देशपांडेंनी आमच्यावर नेहमीच बिंबवलं होतं. त्यामुळे आजच्या या व्याख्यान आणि त्याच्या विषयाचं एक वेगळं महत्त्व आहे. मग आम्ही उपस्थितांची नावं घेतली, काही नावं राहून गेलीत. मला खास उल्लेख करावासा वाटतो ते गुलालवाडी व्यायामशाळेचे सेक्रेटरी विजय उदावंत, ते खास आलेले आणि त्यांनी मला सांगितलं की मी आणि तुमची उपस्थिती ही आमच्यासाठी एक वेगळ्या अर्थाने महत्त्वाची आहे. आजच्या व्याख्यानासाठी आपण जी वाट बघत आहात, आजचे जे वक्ते आहेत ॲडव्होकेट जयंत जायभावे हे आपल्या सर्वांना परिचित आहेत, पण तरीही त्यांची अजून सखोल असा परिचय करून देण्याची विनंती मी ॲडव्होकेट अश्विनी देशपांडे यांना करतो. आदरणीय व्यासपीठ, जयंत जायभावे सर, छायाताई, राधिका मॅडम, मुकुंद दीक्षित काका, नितीन ठाकरे सर, राजू देसले सर आणि सगळेच मान्यवर,
जयंतरावांच्याबद्दल बोलायचं आणि त्यांचा ओळख करून द्यायची हा अतिशय अवघड, असं म्हटलं तर एका पद्धतीने अवघड कार्यक्रम आहे, नाहीतर अतिशय सोपा. एका लाईनीत सांगायचं तर खूपच सोपा असा परिचय आहे. जयंतरावांची ओळख माझी टप्प्याटप्प्यांमध्ये झाली. पहिली ओळख म्हणजे जयूदादा अशा पद्धतीने मी अतिशय लहान असताना वडिलांची स्टुडंट म्हणून ही माझी त्यांचा सगळ्यात पहिला परिचय तो आहे. त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर मोठे वकील, तोपर्यंत जयूदादा खूप मोठे वकील होते, मोठे वकील म्हणून आणि कॉम्रेडचा त्यांचं खूपच जवळचा संबंध होता. अनेक केसेस सिटूच्या वगैरे हे जयंतराव म्हणजे फी न घेता अनेक केसेस करत होते. कदाचित खूप लोकांना इथे माहिती नसेल, पण सगळा सल्ला देणे आणि त्यांचे सगळे केसेस सोडवणे हे ते अगदी सहजपणे आणि आनंदाने करत होते. त्याचबरोबर ज्या वेळेला वसुताईच्या इलेक्शनला वसुताई उभ्या राहिल्या होत्या तेव्हा जयंतरावांच्या घरी सगळं आमचं काम चालायचं. त्यावेळेला जयंतरावांचा एक उत्तम भाऊ म्हणून असा वेगळा परिचय झाला की आपल्या बहिणीसाठी आपण किती धडपड करून आणि आपण जे काही आहे तो सगळा सपोर्ट त्यांनी उत्तम रीतीने स्वतःच्या कडनं जोही काय सपोर्ट होता म्हणजे उत्तम फॅमिली मॅन म्हणून ती ओळख माझी त्यावेळेला त्यांच्याकडनं झाली. त्याच्यानंतर मग बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे 2004मध्ये त्यांची निवड झाली आणि त्यानंतर खूप काय 2004पासून ते आत्तापर्यंत बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे मेंबर आहेत आणि मधल्या काळामध्ये ते प्रेसिडेंट देखील होते. त्यानंतरची ओळख म्हणजे बार काउन्सिल ऑफ इंडियाचे ज्यावेळेला ते मेंबर झाले त्यावेळेला नागरी सत्कार त्यांचा इतका सुंदर झाला होता मनोहर गार्डनमध्ये की त्या दिवशी सत्कार संपल्यानंतर मी वसुताईला नंतर घरी आल्यावरती फोन केला. त्यावेळेला म्हटलं आपल्याला इतके दिवस जयंतराव कळलेच नाही आहेत. इतका मोठा आणि इतका सुंदर सत्कार आणि सगळे बार काउन्सिलचे लोक येणं म्हणजे ही सोपं काम नाही. हे फक्त त्या व्यक्तीसाठी आलेत आणि त्याचा आपल्याला अतिशय अभिमान आहे की आपण अशा व्यक्तीबरोबर आपण असोसिएटेड आहोत. मला अतिशय त्या दिवशी हे थोडे अजून पुढचे जयंतराव कळाले. त्यानंतर मग आमचा मध्ये एक पॉडकास्ट घेतला मे महिन्यामध्ये आणि त्या मे महिन्यामध्ये माझ्या NGOच्या ह्याच्यात सिविक सेन्सवरती एक पॉडकास्ट विचार केला होता. फोन केल्यावरती ते ॲज युजल उत्साहामध्ये हो लगेच त्यांनी काही कुठलाही आढावेढा न घेता की मी इतकं बिझी आहे असं ते कोणालाही कधीही जाणवू देत नाही. हे मला आत्तापर्यंत त्यांच्या सगळ्या इंटरॅक्शन्समध्ये मी जे काय ऑब्झर्व करते ते कोणालाही जाणवू देत नाहीत आणि त्यांनी लगेच आले. त्या कार्यक्रमात ज्यावेळेला पॉडकास्ट झाला त्यावेळेला आम्ही खालती गप्पा मारत होतो तर त्या दिवशी ते म्हणे ही संकल्पना इतकी चांगली आहे अश्विनी, आपण संविधान लोकांपर्यंत अशाच पद्धतीने पोचवता आली तर. आणि ह्या गोष्ट संविधानाचा जन्म त्यांचा तिथे झाला कारण की संविधानाचं वर्ष सेलिब्रेट करायचंच होतं. लोक अनेक बार काउन्सिल ऑफ इंडिया महाराष्ट्र गोवा प्रत्येकच भारतभर कार्यक्रम घेत होते पण या भारतभर कार्यक्रमात या माणसाने त्याचं वेगळेपणा त्याच्यातही वेगळेपणाच दाखवला आणि ती गोष्ट संविधानाची आपण हे शूट करूयात पॉडकास्ट म्हणून आणि ते लोकांपर्यंत सोप्या पद्धतीने पोचवूयात म्हणून अभिजित शिंदे म्हणून फिल्म मेकर आहेत त्यांना ज्यावेळेला तिथे घेऊन गेले एकदाही प्रश्न विचारला नाही जयूदादाने की हा करू शकेल का, हे आपण कसं ना, एकदाही नाही. ते जसं सांगतील तशा पद्धतीने म्हणजे हे इतका मोठा माणूस आहे तरीही त्यांनी तितक्या जे बदल पाहिजे जे ते म्हणतील त्या पद्धतीने करत होतो. शूटिंग आम्ही जुलै एंडला केलं ना आपण सुरू, जुलै एंडमध्ये आम्ही शूटिंग करायला ते सुरू केलं. 3 एपिसोड्स पहिले केले त्यावेळेला आम्ही दोघंही आजारी, त्याच्यात त्यांना तर 1.5 ताप होता म्हणजे तरीही ते इतके पूर्ण थरथर कापत होते तरीही ते शूटिंग चालूच होतं. मग म्हटलं नाही आता आपल्याला हे थांबवायला पाहिजे म्हणून आम्ही ते त्यावेळेला थांबवलं. मग त्या शूटिंगच्या वेळा आमच्या मॅच होत असा त्यांनी डायरेक्टली बार काउन्सिल ऑफ सुप्रीम कोर्टाच्या ओक सरांकडनं त्यांनी 9 तारीख घेतली होती 9 मार्चची आणि म्हणे आता तर आपल्याला हे शूटिंग कंप्लीट करावंच लागेल म्हणून आम्ही ते जानेवारीमध्ये शूट करायचं ठरवलं आहे. या सगळ्या प्रवासामध्ये मला अनेक इंटरॅक्शन्स झाले. त्यांच्या ऑफिसला खूपदा जात होते. त्यामध्ये असं कळालं की इतका मोठा माणूस म्हणजे किती साधा असू शकतो ही रोज नवीन ओळख होत होती. 80 वर्षाच्या वरती जे कोणी किंवा कोणी सिनियर सिटिझन्स असतील
तर ते त्यांचे जे क्लायंट असतील जयंतराव स्वतः त्यांच्या घरी जातात. आता हे स्वतः ते सांगायला नाही, मला ऑफिसच्या लोकांकडनं कळत होतं, हे काही त्यांनी स्वतः कधीच सांगितलं नाही. या सगळ्यामध्ये आम्ही शूटिंग करत असताना तिथे सगळ्यांची उत्तम सोय म्हणजे त्यांचे 2 दिवस आम्ही याच्यावरती फार्म हाऊसवरती राहिलो. खाण्यापिण्याचे सगळ्यांचे पूर्ण टीम मेंबर्सचे नुसती सोय करून माणूस हे नाही, स्वतः तिथे उपस्थित राहून कोण जेवलं आहे का, कोण खाल्लं आहे का, ह्याचं अतिशय प्रेमाने, म्हणजे जी शूटिंगची अख्खी टीम होती ते म्हणाले की आम्ही आज इतके शूट्स केले पण आजपर्यंत इतका चांगला अनुभव आम्हाला कुठेच आला नाही. हा अजून एक वेगळा हे. त्यानंतर आमचं ज्यावेळेला ते रिलीज होत होतं त्यांनी खूप म्हणजे इतकं प्रेशराईज शेड्यूल होतं, पण नाही हे करू ते करू, खूप उत्साह याच्यात त्यांना जे पाहिजे ते तशाच पद्धतीने ते रिलीज करायचं, तशा व्यवस्थित पद्धतीने. बार काउन्सिल ऑफ इंडियाचे त्यांनी आणि अनेक जजेस आले या कार्यक्रमाला. हायकोर्टाचे आपले महाराष्ट्राचे मुंबई हायकोर्टाचे सगळे जजेस आले आणि ती मला वाटतं लोकसत्ताची अनिकेत आहेत ना, त्या दिवशी त्यांचा कार्यक्रमानंतर ज्यावेळेला फोन आला तेव्हा मला म्हणे, मॅडम आजपर्यंत इतका मोठा कार्यक्रम नाशिकमध्ये झालाच नाही की सगळे हायकोर्टाचे जजेस इथे आलेत. तर म्हटलं ती कमाल फक्त आणि फक्त जयंतरावांची आहे, कोणीही त्यांना नाही म्हणूच शकत नाही. कारण इतके मोठ्या लोकांना नाशिकमध्ये आणणं खरोखर अशी ताकद असणं आणि अशा माणसाशी आपण बरोबर काम करतो आहे याच्यात इतक्या गोष्टी शिकायला मिळत आहेत पावलोपावली. म्हणजे एक्सप्रेस इनमध्ये त्याच्या आदल्या दिवशी त्यांनी जेवण दिलं होतं. सगळ्या NBT लॉ कॉलेजचे मूट ट्रायलचे मुलं होते, टीचर्स होते, वकील लोक होते. हे स्वतः उभे राहून प्रत्येकजण जेवतो आहे का नाही ह्याचं स्वतः, म्हणजे त्या दिवशी माझी एक उत्तम होस्ट म्हणून त्यांची एक त्या पद्धतीची ती ओळख झाली. त्यानंतर कार्यक्रम तर इतका सुंदर झाला की त्यांना ते सगळे जजेस आणि सगळ्यांनी स्पेशल मेन्शन केलं. ओक सर जे आहेत सुप्रीम कोर्टाचे आपले जस्टिस, तर त्यांनी स्पेशली मेन्शन केलं की बार काउन्सिलसारख्या ठिकाणी इतकं पॉलिटिक्स असतं तर साधारणतः आपलं सामान्यतः आपण काय म्हणतो की पॉलिटिक्स आहे, जाऊ दे मला कामच करायची इच्छा नाही. पण या माणसाने ते सगळं चालू असतानाही बार काउन्सिलमध्ये इतके वेगवेगळे उपक्रम केलेत आणि हाच माणूस हे सगळ्या पद्धतीने वेगवेगळे उपक्रम राबवतो. ह्यांची वेगळी ताकद आहे, तितकी पॉझिटिव्हिटी त्यांच्यामध्ये आहे की ते सगळ्यांकडनं, म्हणजे आदल्या दिवशी जयंतराव ते सांगतही होते ना की बार काउन्सिल म्हणजे जयंतराव, एकच समीकरण आहे की बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र म्हणजे एक म्हणजे जयंतराव. इतकं त्यांचं सगळं त्याच्यामध्ये डेडिकेशन आहे, पॅशन आहे आणि या पॅशन आणि डेडिकेशनची ती सगळी ओळख आहे. त्या कार्यक्रमाच्या मध्ये नुसतं हे असंच नाही, हे सगळं करत असताना यंग जनरेशनला कसं सामावून घेता येईल, म्हणजे खरं तर ते इतके मोठे, मी माझ्या मुलींना सांगते की तुमच्या आजही ती इथे बसली आहे तर ती वकील आहे, पण तिच्या क्षेत्रामधला तो स्टॉलवर्ट माणूस आहे आणि ती त्याच्या शेजारी बसण्याचा तिचं योग म्हणजे तिचं भाग्य आहे. तर त्यांच्याकडनं हे म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्याला शिकायला मिळते आहे. आणि ही जी गोष्ट आहे ना की नुसतं आपण म्हणतो की खूप लोक आपलं वेगवेगळं कार्य करतात, पण जयंतराव हा खूप मोठा माणूस आहे. मी त्याही दिवशी म्हटलं तर त्यांनी मला चेष्टेवरही नेलं. त्या दिवशी मी म्हटलं त्यांना की ह्या सगळ्या करताना की जयंतराव म्हणजे मोठे वकील हे माहितीच होते मला, पण किती मोठा माणूस आहे हे या छोट्या छोट्या गोष्टींनी रोज नवीन ओळख होती. हे सगळं करत असताना हे त्यांचं बार काउन्सिल नुसतेच मेंबर नाही आहेत, मी तुम्हाला मगाशी म्हटलं की त्यांची अनेक वेगवेगळे उपक्रम घेतले, त्यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत आणि त्याच्यात आता लेटेस्ट म्हणजे संविधान त्यांनी सोप्या पद्धतीमध्ये कसं लोकांपर्यंत पोचता येईल याच्यासाठी एक सोप्या भाषेत संविधानाचं पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी जी लीगल कम्प्युटर लायब्ररी आहे ती इंडियामधली फर्स्ट म्हणजे आणि ती नाशिकमध्ये फर्स्ट अशी लायब्ररी आणि आत्तापर्यंत त्यांनी 425 ऑल ओव्हर इंडिया लायब्ररीचा सेटअप केलेला आहे. हे सगळं करत असताना आणि हे सगळं काम करत असताना हे जे मी काय बघते त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं वेगवेगळे पोस्ट्स आहेत. त्यांची लॉ कॉलेजच ना का ती युनिव्हर्सिटी गोव्याची युनिव्हर्सिटी जे आहे तर त्या गोव्याची जी पूर्ण जबाबदारी आहे
ती सगळी बार काउन्सिलने जयंतरावांवरती टाकलेली आहे. आणि इतकं छोटं बारीक लक्ष असतं त्यांचं की मी गोव्याला गेले होते मध्ये ऑक्टोबरमध्ये आणि सुनीताला फोन केला, त्यांनाही फोन नाही केला की अगं ते कुठे आहे कॉलेज, मला म्हटलं असलं तर मुलींना दाखवून आणायचं आहे. त्यांनी लगेच फोन की नाही तिला सांग की तिथे जाणार असेल तर मी तिथे फोन करून ठेवतो आणि की तिथे बघायला पाहिजे. इतकं बारीक लक्ष इतक्या कामामध्ये सुद्धा माणूस देऊ शकतो, ही इतकी मोठी शिकण्यासारखी गोष्ट आहे. ही फक्त माणसं जोडल्यामुळेच मला वाटतं जयंतराव तुम्ही एवढं काम करू शकतायत. आणि जसं मी मगाशी बोलले तसं की हा नुसता मोठा वकील नसून हे अतिशय मोठा माणूस आहे आणि म्हणूनच मला वाटतं हे सगळं काम करू शकतात. ही माझी आत्तापर्यंतची झालेली ओळख आहे. अजून कदाचित किती वर्ष मला माहिती नाही, अजून किती ओळख होईल. तर ह्याच्यात राजू देसले सरांना खूप हसायला येत आहे. तर हे मी माझे 2 शब्द इथे थांबवते आणि थँक्यू सर. देशपांडे कुटुंबाचा आणि जायभावे कुटुंबाचा स्नेह हा खूप जुना आहे आणि देशपांडेंचं त्यांच्यावर एक विशेष असं प्रेम होतं. आणि आत्ता जो परिचय करून दिला ॲडव्होकेट अश्विनी देशपांडे यांचा एक विधिज्ञ म्हणून आणि एक माणूस म्हणून, एक गोष्ट बहुतेक राहून गेली, ते हे सर्व करू शकलेत कारण ते मुळात कॉम्रेड आहेत. तर हा मला वाटतं त्यांचा एक मुख्य परिचय आहे.